भाजप मुंबई कोअर कमिटीची बैठक आता सुरू आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे। केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची बैठक आहे। भाजप मुंबईत कोणते नवे प्रयोग करणार त्या दृष्टीने महत्त्वाची बैठक आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे। पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आशिष शेलार हे करणार आहेत। मुंबईत एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। भाजप मुंबई कोअर कमिटीची ही बैठक सुरू झाली आहे। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्यासोबत आहे। सुशांत, सौरभ, जर बघितलं असेल तर नुकतीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत झाल्यानंतर आता राज्यात देखील भाजपच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा आता भाजपच्या नेत्यांकडून घेतला जातोय। आज मुंबई भाजपची कोर कमिटीची बैठक आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार। आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही बैठक आता होते आणि या ठिकाणी मुंबईचे सगळे भाजपचे आमदार असतील, मुंबईतील भाजपचे खासदार जे आहेत ते उपस्थित आहेत। येत्या काळात कशा पद्धतीने रणनीती ठरवायची, केंद्रीय नेतृत्वाने जे आदेश देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात, त्याबाबत कशा पद्धतीने महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये व्यूहरचना आखायची, कारण आपण जर पाहिलं असेल तर महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या उमेदवारांना देखील निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपकडे असणार आहे आणि याचमुळे आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे आणि थोड्याच वेळापूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीत काही महत्त्वाचे आदेश जे आहेत ते आशिष शेलार यांच्याकडून सर्व आमदार, मुंबईतील आमदार आणि खासदारांना दिले जातील। सौरभ, ठीक आहे सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।